आता बघणार आहोत मोठ्या बातम्या। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा। पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश। 16 ऑगस्ट पासून केली जाणार तपासणी। उद्धव ठाकरे आणि राऊतांना 2000 रुपयांचा दंड। शिंदे गटाच्या राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई। 2 आठवड्यांमध्ये दंडाची रक्कम जमा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। मुंबईतल्या 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू। काँग्रेसकडून लवकरच मुंबईत यात्रेचं आयोजन। ठाकरे गटाच्या जागांवरही काँग्रेस दावा करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। एकाच जागी 3 वर्ष नोकरी आणि स्वतःच्या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश। महायुती आणि महाविकास आघाडी समोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंसोबत भेटीगाठींना सुरुवात। नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांचीही भेट घेण्यात आली। सगळ्या महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या पक्षांना, चळवळीची पार्श्वभूमी असणारे सामाजिक संघटना या सगळ्यांना एकत्रित करून एक सक्षम पर्याय महाविकास आघाडी आणि महायुतीला देण्याचा प्रयत्न करतोय। या संदर्भातली आमची चर्चा झाली। असा निष्कर्ष किंवा निर्णयापर्यंत आम्ही आलो नाही, परंतु अशा गप्पा झाल्या। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। यूपीएससी फसवणूक प्रकरणी दिल्ली कोर्ट निकाल देणार। निकालाकडे लक्ष। पूजा खेडकरनं नाव बदलून 12 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली। ओबीसी प्रवर्गासाठी 9 वेळाच यूपीएससीची परीक्षा देण्याची मुभा। मसुरीच्या अकादमीत गैरवर्तणुकीबाबत पूजाला 8 वेळा मेमो सुद्धा बजावण्यात आला होता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक। बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला 7 ऑगस्टला सोलापुरातून सुरुवात होणार। शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठकीचं आयोजन।